नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आज काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, कारण तुम्ही रोज रोज तेच व्हिडिओ जे आहेत ती पाहून बोर झाला असतात। म्हणजे ब्लाउज पेपर विषयी किंवा ब्लाउज पेपर कटिंग विषयी, ब्लाउज कटिंग विषयी ही जी काही आहेत, तर ते न करता आपण आज काहीतरी वेगळं केलेलं आहे। काय केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट केल्याच्या नंतर समजणार आहे। त्यासाठी अगोदर तुम्हाला मी जे काही तुम्हाला सांगणार आहे, तर अशा पद्धतीने म्हणजे आपण साडीवर जो परकर घालत असतात, तर तो रेडीमेड परकर आपण मार्केटमधून आणत असतात, तर तो परकर तुम्ही घरीच अगदी बसून तुमच्यापाशी कपडा जो आहे तो अगदी 2 मीटर कपडा तुम्ही आणू शकतात मार्केटमधून आणि तुम्ही स्वतः तुमच्यासाठी हा परकर जो आहे तो 7 कळीचा परकर तुम्ही शिवू शकता। तर परकर विषयी तुम्हाला माहिती मी दिलेली आहे। तर मी जे आहे ती मी वेअर करण्यासाठी मी घरीच परकर तयार करत असते। तर म्हटलं की तुम्हीही तुमचे जी काही डेली यूजसाठी जी परकर आहेत ती तुम्ही घरीच टीच करू शकता। अशा पद्धतीने मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे, किती काय मेजरमेंट घ्यायचे आहे, सर्व काही तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर तुम्हाला एक म्हणजे ज्या कोणी नवीन मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांना माहिती नाही, आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न रेडीमेड ब्लाउज कटिंग जे आहे ते अवेलेबल आहे। ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी फक्त खाली स्क्रीनवर व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, तिथे तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। जास्त काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही कॉल करू शकता। तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। अगदी परफेक्ट तुम्हाला परकर जे आहे ती घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। तर तो तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दिसणार आहे। तर त्याचा तुम्ही फोटोही पाहिला असेल की कसा परफेक्ट असा फोटो त्याचा तुम्हाला दाखवलेला आहे। तर चला सुरू करू। तर इथे पाहू शकतात आपण हा 2 मीटर कपडा घेतलेला आहे कॉटनचा। तर याच कपड्यापासून आपल्याला परकर जे आहे ते आपल्याला घरच्या घरी कळीचा परकर म्हणतात, 7 कळीचा, तो आपल्याला कट करायचा आहे आणि स्टिच करायचा आहे। तर इथे आपण हा 2 मीटर कपडा घेतलेला आहे। आता या कपड्याची आपल्याला घडी जी आहे ती अशा पद्धतीने आपण ही घडी जी आहे ती अशा रीतीने आपण मारून घेतलेली आहे। आता इकडच्या साईडने आपल्याला काट आलेला आहे, त्या साईडने हे आपल्याला काट आहे, काटाची बाजू आहे, म्हणजे हा कपडा आपल्याला उभा घ्यायचा आहे। आता उभा घेतल्याच्या नंतर आपल्याला अगोदर चेक करायचा आहे की याची उंची आपल्याला 36 साईजचा परकर जो आहे उंचीला तो बनवायचा आहे। तर याची उंची आपल्याला खालच्या दुमडपट्टीसाठी आपल्याला 3 इंच लागणार आहे आणि वरचा जो तयार जो आहे तो आपल्याला तयार किती नेपेपर्यंत आपल्याला तयार किती पाहिजे, कमरपट्टीपर्यंत 34 इंचचा आपल्याला खालचा घेर जो आहे तो बनवायचा आहे। तर वरच्या आपल्याला 2 इंचाची आपल्याला कमरपट्टी जी आहे ती बनवायची आहे, म्हणजे टोटल आपला 36 साईजचा हा परकर होणार आहे। तर आता इथे आपण काय करणार आहे, 34 मध्ये आपल्याला खालच्या दुमडपट्टीसाठी 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर 34 मध्ये 3 इंच घेतल्याच्या नंतर 35, 36 आणि 37 आपल्याला ही जी उंची आहे ती 37 ची घ्यायची आहे। आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी, म्हणजे आपल्याला 37.5 ची वरची आपल्याला कमरपट्टी जी आहे ती जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे कपडा, तो आपल्याला इथं टोटल 37.5 ची पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशी चेक करून घ्यायची आहे आपल्याला। तर या पद्धतीने आपली ही चेक झालेली आहे। आता आपण काय करणार आहे, याचा आपल्याला या पद्धतीने असा फोल्ड मारून घ्यायचा आहे। अशा रीतीने आपण हा फोल्ड घेतलेला आहे, तो व्यवस्थित असा घ्यायचा आहे।
तर हे पहा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे आपला हा 15 इंच आहे का हे चेक करायचं आहे. तर या पद्धतीने आपण हा 15 इंचाची घडी जी आहे ती मारून घेतलेली आहे. सर्व साईडने आपली 15 इंच आहे का हे चेक करायचं आहे. तर अशा रीतीने इथे आपण 15 इंचाची घडी जी आहे ती मारून घेतलेली आहे. आणि हा पुढचा जो भाग आहे तो आपला 5 इंचाची पट्टी जी आहे ती झालेली आहे. म्हणजे आपल्याला कमरपट्टीसाठी 2 आणि 2 4 इंच आणि शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. तर या पद्धतीने आपण असं व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे. परफेक्ट अशी 2 मीटर मध्ये तुम्ही घरच्या घरी तुम्हाला परकर जी आहे ती बनवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण जी आहे ती झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक साईडने आता ही बंद बाजू आहे, बंद बाजूची आपल्याला मोठी कळी जी असते ती काढायची आहे. मोठी कळी म्हणजे आपल्याला 2 छोट्या कळ्या ज्या असतात दोन्ही साईडने यूज करावं लागतात आणि एक जी असते ती मोठी असते. म्हणजे आपल्या 5 इंचाच्या वरच्या साईडने आणि खालच्या साईडने 10 इंच. आता इथून आपण हा इथे आपला कट झालेला आहे. तर आपण इथपर्यंत घडी घेतलेली आहे. इथून आपल्याला काय करायचं आहे, हे पहा इथं 5 घेतलेला आहे. आता इथे आपण 5 वर मार्किंग केलेले आहे. इथे 5 वर घेतलेले आहे. आता आपल्याला खालच्या साईडने किती घ्यायचे आहे, 10. ओके. आता इथे आपण 10 वर मार्किंग केलेले आहे. आणि आपला इथं हा भाग किती राहिलेला आहे, 5. आणि हा भाग आपला हे 10 झालेला आहे. हे पहा आता आपला परफेक्ट इथं थोडासा मागे पुढे झालता आपला, हा नाही आपला हा भाग आहे. तर आपल्याला इथे 5 जो आहे तो परफेक्ट इथे मिळालेला आहे आणि इथे पुढे आपल्याला 10 मिळालेला आहे. म्हणजे आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट हा जो आहे तो आपला खालचा पॉईंट आहे, हाही आपला खालचा पॉईंट आहे आणि हे छोटे जे आहेत ते आपले कमरपट्टीकडचे आहेत. आता आपल्याला काय करायचं, इथून टेप धरायचा, इथल्या पॉईंटला असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि याला आपल्याला छोटे छोटे असे रेषा जे आहे ते आखून घ्यायचे आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण ही आखून घेतलेली आहे. आता आपल्याला हा कट करायचा आहे. हा भाग आपला बंद आहे, हा कट करायचा नाही आपल्याला. तर आपल्याला हा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हे जे बंद बाजू आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. याची हे आपल्याला बंद बाजू जे आहे ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपली ही मोठी जी मधली कळी आहे ती आपली झालेली आहे. आणि ह्या छोट्या जी 2 कळ्या आहेत ते आपल्याला तर या पद्धतीने अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे ही झालेली आहे आपली एक साइड. आणि खालचा जो पार्ट आहे त्यालाही आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तिथे आपल्या या 2 ज्या आहेत ती या पद्धतीने अशा 2 पट्ट्या याच्यावर आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला हा एक साइड आहे आणि हा वरचा जो आहे तो दुसरी साइड आहे. या पद्धतीने तुमचा परकर जे आहे तो तयार होत असतो. आपण इथे शिलाई मारून घेणार आहेत नंतर, तर तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर हे साईडला ठेवून देऊत आपण. इथे आपले हे 2 जे आहेत ती 2 पट्ट्या निघालेल्या आहेत आणि या छोट्या ज्या आहेत त्या आपल्या 4 पट्ट्या आहेत. मोठ्या 2 आणि या छोटे जे आहेत ती 4. आता इथे आपल्याला बेल्ट काढायचा आहे. तर हा बेल्ट जो आहे तो आपल्याला डबल फोल्ड 20 इंचाचा घ्यायचा आहे.
तयार 20 आणि 1 इंच आपण शिलाईसाठी घेणार आहे. तर आपल्याला टोटल 21चा हा बेल्ट घ्यायचा आहे आणि याची उंची जी आहे ती आपण 5ची घेतलेली आहे. म्हणजे आपला या पद्धतीने असा बेल्ट तयार होणार आहे. तर आपण हा कट करून घेऊ. हे पहा, आता हा कट झालेला आहे. आता आपण याला स्टिच करायला घेणार आहे. तर आपण आता इथे काय केलेलं आहे, ही जी आहे ती मोठी कळी घेतलेली आहे आणि ही छोटी कळी घेतलेली आहे. छोट्या कळीचा एक पार्ट जो आहे तो असा काट आलेला आहे. तो काटाचा जो पार्ट आहे तो आपण न घेता आपण इकडचा जो भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे. जॉईंट करताना आपल्याला व्यवस्थित अशी अर्धा इंचाची शिलाई घ्यायची आहे आणि डबल टिप मारून घ्यायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही जी आहे ती कंबर बाजू आहे आणि ही जी आहे ती खालची मोठा घेर जो आहे तो आहे. आता आपण इथे एक पट्टी जॉईंट केलेली आहे. आता दुसरी जी पट्टी आहे आपली तीही जॉईंट करून घ्यायची आहे. तर हे पहा, सरळ जो भाग आहे तो आपला हा सरळ भाग आहे आणि हा क्रॉसमध्ये जे कट केलेला आहे आपण तो क्रॉसमधला जो भाग आहे तो आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे. सरळ भाग जो आहे तो नाही जॉईंट करायचा आपल्याला, क्रॉस जो कट केलेला आहे तोच जॉईंट करून घ्यायचा आहे. तसंच आपल्याला जसं की इकडच्या साईडला 2 टिप मारून घेतलेले आहेत तसंच आपल्याला या साईडलाही 2 टिप मारून घ्यायच्या आहेत. आता हे पार्ट आपला एक साईडचा झालेला आहे. आता आपल्याला दुसरा जो पार्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे. मोठा जो आहे तो घेतलेला आहे आपण. त्यानंतर आपण ज्या साईडला काट आहे तो पार्ट घ्यायचा आहे आणि एक जो आहे तो आपण क्रॉसमध्ये कट केलेला जो दुसरा पार्ट आहे तोही, म्हणजे आपले 2 क्रॉसमध्ये आहेतच, हे व्यवस्थित असे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता एक साईडने हे पार्ट जो आहे तो एक साईडची जी पट्टी आहे ती आपल्याला इथे काट आलेला आहे आणि हा दुसरा जो पार्ट आहे त्यालाही आपला एक साईडने काट आलेला आहे. तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने यालाही काट आलेला आहे. काट ज्या साईडने आलेले आहेत ते आपल्याला असे समोरासमोर ठेवायचे आहेत आणि या साईडचा जो आहे साधा तो आपल्याला टिप मारून जॉईंट करून घ्यायचा आहे. तर जसं आपण 2 शिलाई मारलेल्या आहेत तसंच आपल्याला इथंही 2-2 शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण काय केलेलं आहे, हे जॉईंट करून झालेलं आहे. पाहू शकतात अशा पद्धतीने आपले 1 2 3 4 5 6
अशा 6 कळी जे आहेत ते जॉईंट झालेले आहेत. इथे आपली मोठी आलेली आहे, इथे छोटी, इथे छोटी, इथे छोटी, इथे मोठी आणि इथे छोटी. अशा पद्धतीने आपल्याला हे नंतर असा फोल्ड करून व्यवस्थित असा जॉईंट करून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण ही जी कमरपट्टी जी काढलेली आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. जॉईंट करून घेण्याच्या अगोदर आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. तर अशा पद्धतीने हे दोन्ही साईड आपल्या जॉईंट असे फोल्ड करून पट्टी अटॅच करून घेतलेले आहे. आता आपल्याला हा जो वरचा जो मेन पार्ट आहे त्याला आपल्याला कमरपट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. हा जो आहे तो आपला या पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे मेन तुम्हाला, या पद्धतीने आपल्याला ही जी बाजू आहे ती सव्वाशी बाजू आहे आणि ही जी आहे ती उलट बाजू आहे. उलट बाजूकडून आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे. आता इथे थोडीशी आपली पट्टी जी आहे ती जास्त होत आहे, तर आपण ही कट करून घेऊता आणि त्याला आपल्याला डबल फोल्ड करून इथे जॉईंट करून घेऊत. तर ही झालेली आहे. आता आपल्याला काय करायची, ही पट्टी जी आहे ती आपल्याला सव्वाशा बाजूकडून अशा पद्धतीने अशी फोल्ड करून किंवा आहे अशी तुम्ही अटॅच करून घेऊ शकतात, कारण एक साईडला आपला काट आहे. इथे लॉक करायचे आहे शिलाई आणि स्टार्ट करून जॉईंट करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे ती जॉईंट झालेली आहे. आता आपल्याला आणखीन एक शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे. इथे हे पहा अशा पद्धतीने जॉईंट झालेली आहे पट्टी आपली. आता खालच्या साईडने मेन आपल्याला काय करायचं आहे, हा जो बॉटम आहे, हा बॉटम जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, 1 इंचाची एकदा फोल्ड करायची. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या वेळेस 2 इंचाची, म्हणजे एक्स्ट्राचा आपला भाग जो आहे तो इथे येणार आहे. 34 साईज आपली कुठे येणार आहे, इथे. 3दा फोल्ड करून व्यवस्थित 34 साईज आपली येणार आहे. आता कडेला एकदम शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 2 आणि 3 अशा पद्धतीने हे पूर्ण जे आहे ते आपण फोल्ड करून व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता आपल्याला एकदम कडेला टिप मारून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 टिप मारून घ्यायच्या आहेत नंतर. तर अशा पद्धतीने हा आपला गोड जो आहे तो तयार झालेला आहे खालच्या साईडचा. आणि हे जे आहे ते आपली पूर्ण उंची जी आहे ती अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण इथे टिप मारून जॉईंट करून घेणार आहे.
तर अशा रीतीने आपण इथं टिप मारून घेतलेली आहे। आता याची पूर्ण उंची जी आहे ती चेक करायची आहे आपल्याला। तर पाहू शकतात इथून टेप धरलेला आहे आपण आणि 36 साईजचा पूर्ण आपला हा परकर जो आहे तो तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही याच्यात नॉट जो आहे म्हणजे नाडी जी आहे ती तुम्ही रेडीमेड पण घालू शकतात किंवा या कपड्याचे उरलेल्या पण बनवून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपण हा परकर जो आहे तो तयार केलेला आहे मैत्रिणींनो। घरच्या घरी तुम्ही स्वतःसाठी तुम्ही परकर शिवू शकता। तर तुम्हाला माझा परकर बनवण्याची पद्धत आवडली असली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ आणखीन तुम्हाला नवनवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर तेही कमेंटद्वारे सांगू शकतात। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी परफेक्ट असा परकर तयार झालेला आहे। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।